सध्या आपण वाकरी येथील रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर इथलं नियोजन संपूर्ण कसं असतंय, इथल्या रिंगण सोहळ्याचा जो अभूतपूर्व सोहळा होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेत आपल्यासोबत मावले आहेत. काय सांगा? मी विजय महाराज जाधव आळंदीकर. या ठिकाणी वाखरीच्या ठिकाणी बाजीरावची वीर म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ज्ञानोबरायांचा गोल रिंगण हे अंतिम रिंगण असतं. त्याच्या आधी या ठिकाणी येत असताना इथं जे दगडी वीर आहे ज्याला बाजीरावची वीर म्हणतात, तिथं उभं रिंगण ज्ञानोबरायांचं होईल. त्यानंतर ज्ञानोबरायांच्या पालखी आतमध्ये येते. त्याच्यामध्ये पहिलं जे चक्र आहे त्या पहिल्या चक्रामध्ये ज्ञानोबरायांची पालखी गोल फिरून पुन्हा या ठिकाणी प्रदक्षिणा करून येते आणि या जागेवर आपण उभं या ठिकाणी ज्ञानोबराची पालखी विसावते. त्यानंतर जे काही मानाची मंडळी आहेत, शितोळे सरकार वगैरे जे आहेत, त्यांच्या आदेशानुसार आणि चोपदार महाराज आणि संस्थान यांच्या नियोजनाखाली हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. त्यानंतर ज्ञानोबरायांचे जे अश्व आहे, जे मानाचे अश्व जे शितोळे सरकार घराण्याचे आहेत, त्यांच्या अश्वांचं या ठिकाणी रिंगण होतं. 5, 6, 7 चक्कर ते ज्ञानोबरायांना प्रदक्षिणाच्या रूपामध्ये लावत असतात आणि त्यानंतर जेवढे काही ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये मानाच्या दिंड्या आहेत ते 1 ते 27 आणि पाठीमागं रथाच्या मागं 30 अशा दिंड्यांचे या ठिकाणी हुडीचं भजन असतं. आणि इतरही वारकरी या ठिकाणी टाळ वगैरे घेऊन येतात आणि चोपदार महाराज त्यांना जी दिशा दाखवतात, ज्या पद्धतीने त्यांना ताल दाखवतात, त्या तालामध्ये एका ध्वनीत एका नादामध्ये ज्ञानोबा तुकोबाराचं भजन मोठ्या प्रमाणामध्ये अलौकिक अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतं. ते भजन झाल्यानंतर चोपदार महाराज काठी दाखवतात आणि ते भजन थांबतं आणि त्यांच्या आदेशानंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होत असते. अशा पद्धतीने हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी 5-5:30 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 4 तास हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. अच्छा माऊली, काय सांगाल या आजच्या या मैदानावरती स्थानिक भाविक भक्त असेल किंवा संपूर्ण वारकरी टीम असेल, किती संख्या आज या ठिकाणी जमेल असं वाटतं? जवळपास ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 15 लाख लोक आलेल्याची शक्यता दर्शवली जात आहे. आणि या वाखरी या ठिकाणी महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येमध्ये अनेक पालख्या, त्यामुळे सोपान काका असेल, निवृत्तीदादांची असेल, त्याच्यानंतर मुक्ताबाईंची पालखी असेल, संताजी जगनाडे महाराजांची पालखी असेल, ही सगळ्या पालख्या आज वाखरी या ठिकाणी मुक्कामाला असतात. आणि ज्ञानोबरायांची पालखी या ठिकाणी आल्यानंतर या सकल संतांचे पालखी सोहळ्यामध्ये चालणारे सकल वारकरीही या रिंगणाचा आनंद घेण्याकरता व ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास 15 लाख ते ज्ञानोबरायांच्या सोबत लोक आहेतच, पण इतरही सोहळ्यातले वारकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि यावर्षी तरी या ठिकाणी पाय ठेवायला जागा नाही, एवढी मोठी गर्दी. जवळपास पालखी सोहळ्यामधलं रिंगण चालू होण्याच्या आधी 4 तास 5 तास आधीच लोक या ठिकाणी जमलेले आहेत. धन्यवाद माऊली. या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहेत आपल्याला महाराजांनी दिलेल्या, आळंदीकर महाराजांनी. तर थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व पालख्या दाखल होतील. सध्या आतुरता शिगेला लागलेल्या आहे. काहीच अंतरावरती पंढरपूर येत आहे. काय वाटतं आज संपूर्ण वारकरी एक आतुरता लागल्यामुळे त्यांच्या मनातली भावना तर तुम्ही जाणताच, काय वाटतं आपल्याला? काय आहे, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, अशा पद्धतीचे सुद्धा वारकरी आहेत की जे ओढलो पारजीपासून त्यांची वारी असते. आणि वारकरी जो झालेला आहे, जो खरोखर पंढरीच्या दिशेने जाणार आहे, पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते हरी, अशा पद्धतीचे सुद्धा वारकरी आहे की कधीही मरेपर्यंत आम्ही वारी चुकणार नाही. आणखी सांगायचं झालं, लागला टकळा पंढरीचा, संपदा सोवळे नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. पंढरीचा एकदा माणसाला छंद लागला, ते विठुरायाचा छंद लागला की त्याला कोणत्याही गोष्टीची आवड राहत नाही, त्याला एकच आवड राहते, ती फक्त देवाची. आणि ते देव आता इथून अगदी 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून सकल वारकऱ्यांच्या हृदयामध्ये खूप आनंदाचा हा पूर आलेला आहे. धन्यवाद माऊली. वाखरी येथील या रिंगण सोहळ्यातील अभूतपूर्व भक्तीचा हा महासागर पाहण्यासाठी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी दाखल झालेले आहेत. स्थानिक त्याचबरोबर देशभरातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त आपल्याला आज आलेलं दिसत आहेत. तर या मैदानावरती तुम्ही पाहू शकताय, संपूर्ण मैदान हे भरगच्च भरलेलं आहे आणि वारकरी सुद्धा एकदम या ठिकाणी बघू शकताय. जो आनंद असतो, एक वारीतला परमोच्च आनंद काय असतो, तो या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वारीतील ही दृश्य, या रिंगण मैदानातील ही दृश्य आता आपण पाहतोय.
Ada.